नमस्कार शेतकरी बंधूंना, मी पवन थोरात. सिंजंटा फाउंडेशन इंडिया व AUGF यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना आपण शेतीपूरक व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील गावातील तरुण गावात राहून स्वतःचा कृषीपूरक व्यवसाय त्याने सुरू करावा यासाठी आपण प्रयत्न करत असतो. परंतु याच प्रयत्नातून आज आपल्यासोबत एका यशस्वी कृषी उद्योजक असे आपण आज गप्पा मारणार आहोत. आमच्या राहुरी तालुक्यातील वांबुरी या गावातील यशस्वी कृषी उद्योजक श्री ओमकारजी सत्रे आपल्यासोबत आहे. नमस्कार ओमकार. आज आपण त्यांच्या व्यवसायासंबंधी चर्चा न करता त्यांनी त्यांच्या गावातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन आदर्श स्वतःच्या शेतीमध्ये घालून दिलेला आहे. तो म्हणजे या परिसरामध्ये संपूर्ण क्षेत्र हे ऊस पिकासाठी प्रसिद्ध आहे, परंतु ओमकार यांनी तो निर्णय या ठिकाणी घेतला नाही आणि स्वतःच्या शेतावरती झेंडू या पिकाची लागवड केलेली आहे. तर त्या संबंधित आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ओमकारजी, मला एवढं सांगा की आज तुम्ही शेतावरती जी काही झेंडू लागवड केलेली आहे त्या संबंधित ती कुठला वाण आहे आणि त्यासाठी याची निवड का केली तुम्ही? हा जो वाण आहे तो श्रीकर कंपनीचा श्री येलो म्हणून आहे. चांगलं वाण हा उत्तम आहे, तर त्याने निवड केली. याच्या अगोदर तुम्ही या परिसरामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये झेंडूची लागवड केली होती? नाही, फर्स्ट टाइमच करतोय. ओके, म्हणजे हा जो पूर्ण परिसर आहे हा ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे. ऊस शेतीसाठी. बरोबर. ऊस आणि कांदा एवढं. मग तुम्ही पारंपरिक ऊस पीक न घेता झेंडू लागवड करण्याची जी काही तुमची मानस होता किंवा तो निर्णय घेतला त्याच्यामध्ये तुमचा परिवार असेल किंवा तुमचा स्वतःचा काय मानस त्याच्यामध्ये होता? सर, आता आहे तेच पीक घेऊन शेवटी हे होतं, म्हणजे कारण की आता शेतीमध्ये काहीतरी बदल केला पाहिजे. त्यासाठी याकडे एक म्हणजे नवीन काहीतरी केलं पाहिजे शेतीमध्ये, त्यासाठी एक प्रयोग म्हणून करून बघितलं झेंडू. मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो, कारण की या हंगामामध्ये झेंडू पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत नाही. कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका असते की झेंडू पिकाला व्यवस्थित बाजारभाव मिळेल की नाही किंवा बाजारपेठ उपलब्ध होईल की नाही. परंतु त्यांनी जवळजवळ 2 एकर क्षेत्रावरती येलो आणि ऑरेंज या 2 कलरमध्ये लागवड केलेली आहे. तर हे करत असताना त्यांच्या मनामध्ये हाच होता की या भागामध्ये प्रचलित असलेल्या पिकाला पर्यायी पीक म्हणून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर मांडावं. त्यांचा स्वतःचा व्यवसाय हा मोटर वाइंडिंगचा आहे आणि त्यासोबतच ते आपल्या इरिगेशनच्या सिस्टम सुद्धा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतात. ते आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करतात. जवळजवळ 150 ते 200 शेतकऱ्यांना ते सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. त्याच्यामध्ये मोटर वाइंडिंग इलेक्ट्रॉनिक आयटम आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा इक्विपमेंट असतो, त्यासाठी ते काम करतात. त्यासोबत इरिगेशन सिस्टीमसाठी सुद्धा ते काम करतात आणि ते आता मल्चिंग किंवा इतर हार्डवेअर जे शेतीसाठी असतं त्यासाठी सुद्धा त्यांचं स्वतःचं वांबुरी बाजारपेठेमध्ये दुकान आहे. परंतु ते करत असताना आज त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या शेतावरती हा प्रायोगिक प्रयोग करून पाहिलेला आणि हा प्रायोगिक ज्यावेळेस शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे तर शेतकऱ्यांना मी विनंती करेल परिसरातील की आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या भागामध्ये झेंडू पिकाची प्रथमतःच लागवड झालेली आहे. तर हे झेंडू पीक कशा पद्धतीने आपल्या परिसरामध्ये येतं किंवा याला कशा पद्धतीने बाजारभाव मिळतो किंवा या पिकावरती काय काय पद्धतीचा ॲप्लिकेशन केलेलं आहे किंवा हे पीक कशा पद्धतीने उभं राहिले याच्यावरती आमच्या ओमकार साहेबांकडनं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. तर मी ओमकारजी तुमचं खरं कौतुक करेन आणि फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला धन्यवाद देईन की तुम्ही अशा पद्धतीची पीक पद्धतीचा अवलंब केला आणि याच्यासाठी आमचे कृषी उद्योजक जे मेंटॉरिंग करतात किंवा AM ऑफिसर आहेत अक्षय चेडे आणि प्रसाद साळुंके यांचं सुद्धा मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. तर मी माझ्या संपूर्ण टीमला आणि परिसरातली सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपण या ठिकाणी या प्लॉटवरती येऊन व्हिजिट करावी आणि हे पीक आपल्यापर्यंत सुद्धा आपण आपल्या शेतावरती लागवड करावी. धन्यवाद. तुझीचा तू झोकून दे बळी.